हाय हॅलो नमस्कार, मी रश्मी सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अशा कार्यक्रमामध्ये, जो कार्यक्रम आपल्या सगळ्या मैत्रिणींचा खूप फेवरेट आहे आणि त्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभाघराची. प्रेझेंटेड बाय मुनी प्रोडक्शन, स्पॉन्सर्ड बाय आरबी भोसले अँड ज्वेलर्स, को स्पॉन्सर्ड बाय कोरडे फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सांगली. तर मंडळी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी आलेली आहे बुधगावमध्ये. स्वयंसिद्धा स्वामी वंच यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि महादेव मंदिरमध्ये आजचा हा पहिला गेम शो आम्ही मैत्रिणींच्या सोबत खेळायला तयार आहोत. तुम्ही बघू शकता इथं भरपूर अशा मैत्रिणी गेम खेळण्यासाठी तयार आहेत. सुरुवातीला आल्यानंतर आम्ही त्यांना काही चिठ्ठ्या दिल्या होत्या, त्यांची नावं त्या चिठ्ठीमध्ये लिहायला सांगितली होती आणि या चिठ्ठीच्या आधारेच आपण काही लकी नावं काढणार आहोत आणि या लकी नावाच्या आधारे आपण पहिला राऊंड खेळणार आहोत. तर चला सुरू करूया. गृहलक्ष्मी शोभाघराची हा खेळ सुरू झालेला आहे आणि पहिल्या राऊंडला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की या 5 आपल्या ज्या मैत्रिणी आहेत तर यांच्या सोबत आपण पहिला राऊंड जो आहे तर तो खेळणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या 5 मैत्रिणींसाठी. तर गृहलक्ष्मी शोभाघराची हा जो पहिला राऊंड आहे या खेळाचा तर तो असणार आहे उखाणा राऊंड. उखाणे आपल्याला सगळ्यांना घेता येतात. ओके, तर या खेळामध्ये जी सगळ्यात चांगला उखाणा घेईल तर तिला मिळणार आहे पहिल्या राऊंडचं मस्त असं बक्षीस. तर बघूया कोण कशा पद्धतीचे उखाणे घेते. माझे नाव प्रियांका अरुण चव्हाण, सहस्रे शंकर पार्वती दीर गणपती ननंद मालवती अरुण माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. माझे नाव शुभांगी अविनाश पाटील, देवांमध्ये 3 देव ब्रह्मा विष्णू महेश. अविनाश रावांचे नाव घेऊन केला पाटलांच्या घरी गृहप्रवेश. माझे नाव प्रिया आशुतोष एरंडोले. माझा उखाणा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा. आशुतोष रावांच्या पाठीमागे आहे परमेश्वर उभा. सुवर्णा उदय शिंपी, चांदीचे ताटात ठेवले केळी, उदयराचं नाव घेतो सभावरांच्या वेळी. नमस्कार, माझे नाव कल्पना रवींद्र ओंकारे आणि माझा उखाणा झुंझुन जुन्यात बसले मिन्यात, रंगचोळी अंगात गुलाल भांगात, मास मोठी लवंगाच्या गाठी, जाते आईबापाच्या घरा, पान खाते करा करा, घाम येतो झरा झरा, घाम घेते पुसून, रवींद्र रावांचं नाव घेते खुर्चीवरती बसून. तर मंडळी, आपण सुद्धा हे सगळे उखाणे ऐकले आणि खरं तर जास्त विचार करण्याची गरज नाहीये. कुणाचा बेस्ट उखाणा आहे हे आपल्याला कळलं आणि या वहिनी आहेत आपल्या पहिल्या शोच्या विनर. आपलं नाव पुन्हा एकदा सांगा. माझं नाव कल्पना रवींद्र ओंकारे. कल्पना रवींद्र ओंकारे या आहेत गृहलक्ष्मी शोभाघराची या गेम शोच्या पहिल्या राऊंडच्या विजेत्या. जोरदार टाळ्या कल्पनाताईंसाठी. गृहलक्ष्मी शोभाघराची या गेम शोचा पहिला राऊंड आताच पार पडला आणि कल्पनाताई ठरल्या आपल्या पहिल्या गेमच्या विनर. तर त्यांना आरबी भोसले ज्वेलर्स यांच्याकडून मस्त असं सिल्वर कॉईन आणि कोरडे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर्स यांच्याकडून एक मस्त असं गिफ्ट मिळते. सो आपण त्यांना हे गिफ्ट प्रदान करूया. अभिनंदन. चला तर मैत्रिणींनो, गृहलक्ष्मी शोभाघराची हा कार्यक्रम असाच कंटिन्यू राहणार आहे, पण कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा गृहलक्ष्मी शोभाघराची. पिढी बदलली, काळ बदलला, बदलला नाही विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स आहे सर्वांसाठी खास. आरबी भोसले ज्वेलर्स, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, अँटिक कलेक्शन, स्पेशालिटी, कलकत्ता नेकलेस, बांगड्या, बिल्वर, मंगळसूत्र, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे असंख्य नमुने, लग्न सराईसाठी खास नवीन डिझाईनचे नेकलेस, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, 100% शुद्धतेचा विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स. कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स, आम्ही बनवतो तुमच्या स्वप्नातील घराला आणखी सुंदर.
कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स. गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमामध्ये मी रश्मी सावंत आपल्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. गृहलक्ष्मी शोभा घराची प्रेझेंटेड बाय मुनी प्रोडक्शन, स्पॉन्सर्ड बाय आर.बी. भोसले अँड ज्वेलर्स अँड को स्पॉन्सर्ड बाय कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स सांगली. चला तर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करत आहोत आणि दुसरा राऊंड काय आहे मी थोडक्यात सांगते. तर या बॉक्समध्ये काही चिठ्ठ्या आहेत ज्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आम्ही लिहिलेल्या आहेत. तर एक चिठ्ठी यातली आपण उचलायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी आम्हाला आपण करून दाखवायची आहे. जिची बेस्ट ॲक्टिव्हिटी असेल, जी आम्हाला खूप आवडेल, तर ती असणार आहे या गेम शोची लकी विनर. राईट. चला तर आपण बघूया, सुरुवात तुमच्यापासून करूया. एक चिठ्ठी उचला यातील. तर यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे गुलाबी साडी या गाण्यावरती ॲक्शन करून दाखवा. काजळ लावणे आले मी आज, खेळ खेळूया नवा. आणि यानंतर मैत्रिणीला आपण पुढची चिठ्ठी उचलायला सांगूया. असं समजा की तुम्हाला माहेरी जायचंय आणि माहेरी जाण्यासाठी तुम्ही नवऱ्याकडे खूप हट्ट करताय, तर कसा हट्ट कराल? मला माहेरी जायचंय, परवानगी आहे का? सारखं सारखं का माहेरी जातेस ग तू? वाटते म्हणून काय एवढं ठेवलंय माहेरी, जरा सांग बरं. कसलं गाठोडं ठेवलंय तुझ्या माहेरी? असंच जायचंय. आई बाबांना भेटायला जायचंय. मग पुढच्या आठवड्यात गेलेस तर नाही का चालणार? मी आता परवानगी द्या ना. ठीक आहे, जाऊन ये. आता बघूया आपल्या पुढच्या मैत्रिणीला कोणती चिठ्ठी येते आणि त्या चिठ्ठीमध्ये काय ऍक्टिव्हिटी आहे हे आपण बघूया. आर.बी. भोसले ज्वेलर्स जे आपल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, तर त्यांच्या शोरूम मध्ये तुम्ही एक नेकलेस पसंत केलाय आणि तो नेकलेस मला पाहिजेच असा हट्ट तुम्ही नवऱ्याकडे करताय. तर तुमची ऍक्टिंग कशा पद्धतीची असेल? मी तुमचा नवरा. अहो, मला तिकडे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मला हार घ्यायचा आहे. आपण चला ना जाऊया घ्यायला. मला खूप आवडलाय, मी पसंत पण केलेला आहे. अगं परवा तर वाढदिवसाला तुला झुमके घेऊन दिले. माझा आजच वाढदिवस आहे. असं किती वाढदिवस असतात वर्षात तुझे? असतो माझा, आजच आहे माझा वाढदिवस. मग खिशाला कात्री बसणार, मग त्यासाठी काय करणार सांग बरं. तुझ्या काही सेव्हिंग वगैरे नाहीये का? तुम्ही दिले तर माझ्याकडे सेव्हिंग होतील. मी कामाला तर जातच नाहीये. बरं कुठे घेणार आहेस हा तू नेकलेस? जे आर.बी. भोसले ज्वेलर्स आहे तिथे. आर.बी. भोसले ज्वेलर्स मध्ये? चल मग जाऊया. बघूया आपल्या पुढच्या मैत्रिणीला आता नेमकी कोणती ऍक्टिव्हिटी येते. तुम्ही मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी गेलाय आणि तुम्हाला बालपणीची मैत्रीण भेटली आहे, तर तुम्ही कसं भेटाल तिला? अगं किती दिवसांनी भेटलीस तू, मला माझी आठवण ही आली नाही का वगैरे तुला. मला आनंद झालाय तुला भेटून. अगं पण आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतच नाहीये मला भेटलेला. तर आता या शेवटच्या आपल्या मैत्रिणीला कोणती चिठ्ठी आली आहे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्या सासूची नक्कल करून दाखवायची आहे. तशा माझ्या सासूबाई खूपच शांत आहेत. मला अशी नक्कल करायची म्हटलं तर त्याने सारखं असं सारखं चेहऱ्यावर हात फिरवतात. त्या आल्यात का इथं? बरं झालं. नाही, तशी जरी त्यांची नक्कल केली असती तरी त्यांना काय वाईट वाटलं नसतं. आणि दुसरी नाही, एवढी एकच त्यांची नक्कल आहे. मग ती शांततेमध्ये जी नक्कल तुम्ही आता करून दाखवताय, तर असं समजा की त्यांनी तुम्हाला हाक मारली आहे आणि तुम्ही गेलाय चहा किंवा पाणी काय समथिंग असेल ते घेऊन, तर त्यावेळेला ती नक्कल करताय, तर कसं तुम्ही हे कराल? म्हणजे समजा मी तुमची सासू आणि तुमचं नाव, चला मी हाक मारते तुम्हाला. ओके स्नेहल, जरा पाणी आण ग. आणते हा सासूबाई. मग आता कशी नक्कल कराल त्यांची? चला तर आपला दुसरा राऊंड सुद्धा इथं संपन्न झालेला आहे. आणि काय वाटतं मैत्रिणींनो, कोण आहे या राऊंडची विनर?
गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमाकडून यांना मिळते आहे, म्हणजेच आपल्या स्नेहलताईंना मिळते आहे छान अशी ट्रॉफी आणि आरबी भोसले ज्वेलर्स यांच्याकडून एक मस्त चांदीचं नाणं. अभिनंदन. चला तर मैत्रिणींनो, गृहलक्ष्मी शोभा घराची हा कार्यक्रम तुम्ही अत्यंत आवडीने बघत आहात आणि इथे एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. पिढी बदलली, काळ बदलला, बदलला नाही विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स आहे सर्वांसाठी खास. आरबी भोसले ज्वेलर्स, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, अँटिक कलेक्शन, स्पेशालिटी, कलकत्ता नेकलेस, बांगड्या, बिल्वर, मंगळसूत्र, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे असंख्य नमुने, लग्न सराईसाठी खास नवीन डिझाईनचे नेकलेस, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, 100% शुद्धतेचा विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स. कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स. आम्ही बनवतो तुमच्या स्वप्नातील घराला आणखी सुंदर. कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स. गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमामध्ये मी रश्मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गृहलक्ष्मी शोभा घराची प्रेझेंटेड बाय मुनी प्रोडक्शन, स्पॉन्सर्ड बाय आरबी भोसले अँड ज्वेलर्स, को स्पॉन्सर्ड बाय कोरडे फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सांगली. आणि आपण आता जातोय तिसऱ्या राऊंडकडं आणि तिसरा राऊंड जो आहे तर तो असणार आहे प्रश्नोत्तराचा राऊंड. तर हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मैत्रिणी तयार आहेत. मी यांना काही प्रश्न विचारणार आणि या प्रश्नाचं उत्तर जर त्यांना येत असेल तर तुम्ही फक्त तुमचं बोट वर करायचं आणि प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं. तुम्ही जर उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जाणार. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर तिसरा प्रश्नही तुम्हाला विचारला जाणार आणि तीनही प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर अर्थातच तुम्हाला मिळणार आहे मस्त असं गिफ्ट. आणि उत्तर जर येत असेल तर कुणीही उत्तर फोडायचं नाहीये. असं जर झालं तर प्रश्न जो आहे तर तो चेंज होणार. सगळ्यांच्या लक्षात आला हा गेम. तर पहिला प्रश्न आहे, उत्तर कुणीही फोडायचं नाही. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी फक्त हात वर करायचा. ठीक आहे. द्राक्षाचं उत्पादन जास्त होत असलेला जिल्हा कोणता? चला तर या ताईंनी हात वर केलेला आहे. आपलं नाव? मधुराताई, काय आहे उत्तर? द्राक्षाचं उत्पादन जास्त होत असलेला जिल्हा कोणता? उत्तर बरोबर आहे यांचं. आणि आपण आता त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत. झपाटलेला हा जो मराठी चित्रपट आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? महेश कोठारे. अरे वा, यांनी दुसरंही उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि तिसरा खेळ आपण त्यांना विचारूया. असा कोणता वृक्ष आहे की ज्या वृक्षापासून आपल्याला लाकूड मिळत नाही? केळीचं. ओहो, क्या बात आहे. तीनही प्रश्नांची उत्तरे त्यांनी बरोबर दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की पहिल्या प्रयत्नातच हा गेम त्यांनी जिंकलेला आहे. तर या मधुराताई, तुम्हाला मस्त असं गिफ्ट आपण देणार आहोत. आणि हा तिसऱ्या राऊंडचा जो प्रश्नोत्तराचा राऊंड होता तर याच्या विनर ठरलेल्या आहेत आपल्या मधुराताई.
आम्हाला वाटलं होतं की प्रश्नोत्तराचा राऊंड थोडा जास्त रंगेल, पण मधुरा तर इतक्या हुशार आहेत की त्यांनी 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आणि अर्थातच या तिसऱ्या राऊंडच्या त्या विनर ठरलेल्या आहेत आणि त्यांना मिळत आहे आरबी भोसले ज्वेलर्स यांच्याकडून सिल्वर कॉईन, गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमाकडून मस्त अशी ट्रॉफी. अभिनंदन. तर मैत्रिणींनो, आता या गेम शोचा शेवटचा आणि चौथा राऊंड बघण्यासाठी आणि अर्थात मी खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण कुठेही जाऊ नका, ब्रेक तो बनता है. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर. बघत रहा गृहलक्ष्मी शोभा घराची. पिढी बदलली, काळ बदलला, बदलला नाही विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स आहे सर्वांसाठी खास. आरबी भोसले ज्वेलर्स, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, अँटिक कलेक्शन, स्पेशालिटी, कलकत्ता नेकलेस, बांगड्या, बिल्वर, मंगळसूत्र, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे असंख्य नमुने, लग्न सराईसाठी खास नवीन डिझाईनचे नेकलेस, हॉलमार्क मान्यता पेढी, सोने चांदीचे भव्य सेक्शन, 100% शुद्धतेचा विश्वास. आरबी भोसले ज्वेलर्स. कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स. आम्ही बनवतो तुमच्या स्वप्नातील घराला आणखी सुंदर. कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स. तर मंडळी, गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमाचा शेवटचा राऊंड आपण खेळणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की भरपूर अशा मैत्रिणी हा गेम शो खेळण्यासाठी इथे तयार आहेत आणि यांच्यामधून एक लकी विनर आपल्याला मिळणार आहे आणि अर्थातच तिला मिळणार आहे मस्त असं बक्षीस. चला तर मैत्रिणींनो, तयार आहात? ओके, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे स्वतःसाठी. गृहलक्ष्मी शोभा घराची या कार्यक्रमामध्ये आपण खेळत आहोत शेवटचा राऊंड आणि एक ऍक्शन आपल्याला इथं करायची आहे. हाच आपला गेम शो असणार आहे. तर मी तुम्हाला काही ऍक्शन सांगते, त्या ऍक्शन मी उच्चारल्या की तुम्हाला त्या प्रॉपर करायच्या आहेत. तर जसं की मी सांगणार तुम्हाला कानपूर म्हणलं की तुम्हाला पकडायचे तुमचे दोन्ही कान. पकडा बरं. चला फोटो काढा पटकन यांचे सगळ्यांचे. यानंतर मी तुम्हाला सांगणार नागपूर म्हणलं की तुम्हाला काय पकडायचंय? नाक. तुम्हाला नाक आहे ना? मग पकडा. ओके. यानंतर मी सांगणार सिंगापूर म्हणलं की तुम्हाला काय करायचंय? दोन्ही हातांनी शिंग दाखवायचे. ओके, कशी दाखवणार? दाखवा बरं जरा. तुम्हाला एकच शिंग आहे का? दोन आहेत ना? ओके ओके. आणि तुम्हाला मी सांगणार पंढरपूर म्हणलं की तुम्हाला काय करायचंय? हात जोडायचे. ओके, चलो लेट्स स्टार्ट. हा, नागपूर आउट. चला, एका हाताने नाक एका हाताने कान पकडला त्यांनी. या, आउट झाला तुम्ही. येस, तुम्हीच. कानपूर, नागपूर, पंढरपूर, सिंगापूर, पंढरपूर, कानपूर, नागपूर, नागपूर. ओ, या दोघे, तुम्ही पण आउट झाला. तुम्ही पण आउट झाला. आणि कोण? हा, या 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 मावशी, या या, स्वागत आहे तुमचं. या, कशा नाक पकडून उभारल्यात सगळ्या. पंढरपूर, सिंगापूर, पंढरपूर, सिंगापूर, सिंगापूर, पंढरपूर, नागपूर,
चला कोण आउट झाला? पिवळी साडी. चला नागपूर आउट. कान कुणी पकडले? कान पकडले. नागपूर लाल साडीचे आउट आहेत ना? थोडं सरका सरका. चला चला. पंढरपूर सिंगापूर उशिरा ऍक्शन केली. आउट. चला जवळ जावा. कानपूर नागपूर सिंगापूर पंढरपूर नागपूर आउट. येलो ड्रेस. कानपूर नागपूर पंढरपूर आउट. नागपूर कानपूर सिंगापूर पंढरपूर कानपूर नागपूर. नागपूर कानपूर सिंगापूर पंढरपूर पंढरपूर आउट. नागपूर कानपूर सिंगापूर पंढरपूर नागपूर कानपूर नागपूर कानपूर आउट. या कोण होणार आहे लकी विनर? नागपूर कानपूर पंढरपूर सिंगापूर नागपूर कानपूर कानपूर आउट. कानपूर पंढरपूर सिंगापूर पंढरपूर सिंगापूर 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 पंढरपूर नागपूर कानपूर आउट. कानपूर आउट. या दोघी आहेत. या दोघींमध्ये बघूया कोण होणार आपल्या चौथ्या राऊंडची लकी विनर. कानपूर नागपूर सिंगापूर पंढरपूर पंढरपूर नागपूर आउट. तर या आहेत आपल्या शेवटच्या राऊंडच्या लकी विनर. गृहलक्ष्मी शोभा घराची या गेम शोच्या चौथ्या राऊंडच्या विनर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत लता ताईंसाठी, तुमच्यासाठी. तर आपण त्यांना देणार आहोत आरबी भोसले ज्वेलर्स यांच्याकडून सिल्वर कॉइन आणि गृहलक्ष्मी शोभा घराची या गेम शो कडून मस्त अशी ट्रॉफी. गृहलक्ष्मी शोभा घराची प्रेझेंटेड बाय मुनी प्रोडक्शन, स्पॉन्सर्ड बाय आरबी भोसले अँड ज्वेलर्स, को स्पॉन्सर्ड बाय कोरडे फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सांगली. या गेम शो मध्ये आज आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं स्वयंसिद्धा स्वामिनी मंच यांनी बुधगाव इथल्या महादेव मंदिरमध्ये. आजचा गृहलक्ष्मी शोभा घराची हा खेळ खूप उत्तमरित्या रंगला आणि मैत्रिणींनी हा खेळ एन्जॉय सुद्धा केला. पण हा गेम शो जर तुम्हाला निवांत घरी बसून बघायचा असेल तर त्यासाठी बस एक छोटंसं काम तुम्हाला करायचंय. मुनी प्रोडक्शनला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. हे जे यूट्यूब चॅनल आहे मी पुन्हा एकदा सांगते, MUNEEB मुनी प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि गृहलक्ष्मी शोभा घराची या गेम शोचे सगळे भाग घरी बसून मस्तपैकी एन्जॉय करा. या स्टॉटवरती रश्मी सावंत आपल्या सगळ्यांचे निरोप घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. गृहलक्ष्मी शोभा घरची, गृहलक्ष्मी साधी संसाराची.